नातेवाईकांना भेटून घरी येत असताना दुचाकीला वाहनाने जोरदार धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सदरचा अपघात मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पुलाजवळ घडला. मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावातील सुभाष रामराव घोडकी वय वर्ष 40 आणि त्यांची पत्नी सोनूबाई सुभाष घोडकी वय वर्ष 34 असे मृत दाम्पत्याची नावे आहेत. पती पत्नी हे मध्य प्रदेशातील कोपनार येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी दुचाकीने गेले होते. 23 एप्रिलला दोघेजण दुपारी निमखेडी खुर्द येथे येण्यासाठी दुचाकीने निघाले होते. दरम्यान खामखेडा पुलाजवळील चमत्कारी हनुमान मंदिरासमोरून जात असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात सुभाष घोडके आणि सोनबाई घोडके हे दाम्पत्य ठार झाले. अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनधारक वाहन घेऊन पसार झाला आहे. या प्रकरणी मृताचा पुतण्या प्रवीण मोतीलाल घोडकी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे निमखेडी खुर्द गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.